मित्रांनो, संदीप ऑप्शरे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तसं की मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे संदीप ऑप्शरे या युट्यूब चॅनलला दर महिन्याला कम्युनिटी पोस्ट सोडल्या जातात Q&Aची। मग त्यानंतर मित्रांनो आपला Q&Aचा व्हिडिओ आता परत आपण स्टार्ट करूया। ज्यांनी कमेंट केलाय मस्त पैकी सुंदर आहा ते आपण सगळ्या वाचून घेऊया। तो पहिले कमेंट वाचत आहे, पहिल्यापासून एक कमेंट सुटली ना त्या कानपडीत दिन ठेवू। मी कधी कमेंट सोडली आहे का तुम्ही सांगा? हा मग सोडली असेल तर सेम 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 कमेंट्स असतात ना त्या सोडते, पण नाव घेतले जाईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका। तर पहिली कमेंट वाचत आहे कोण ताईंचं नाव काय? पहिली कमेंट आहे वैशाली वानखेडे यांची। फर्स्ट कमेंट, ताई खूप क्यूट आहे दादा। हा ताई खूप क्यूट आहे, दुसरं काही नाही, दादाला पण काहीतरी म्हणा। थँक्यू सो मच वैशाली ताई। हँडसम ना? हा हँडसम हँडसम म्हणा, असं काहीतरी ब्युटिफुल म्हणा। ब्युटिफुल पोरीला म्हणतात ब्युटिफुल। हा तर ताई धन्यवाद, भारी कमेंट आहे। पुढची कमेंट आहे श्रुती गोसावी यांची। भूमी प्रेग्नेंट आहे का? भूमी प्रेग्नेंट? कोणी ऋतू वहिनी प्रेग्नेंट आहे? नक्की आन्सर करा। ताई दोघीही वहिनी प्रेग्नेंट नाहीये आणि असल्यानंतर तुम्हाला आम्ही नक्की सांगू। सेम प्रश्न आहे लतिका पाटील यांचा। ऋतुताई प्रेग्नेंट आहे का भूमिताई? अभी त्याला कोई भी नाही प्रेग्नेंट। हा पुढचा प्रश्न आहे स्नेहल शेळके यांचा। दादा मी खरंच खूप मोठी फॅन आहे तुमच्या फॅमिलीची। दादा प्लीज रोज व्हिडिओ टाकत जा, मी खूप वाट बघत असते तुमच्या व्हिडिओची। अँड दादा तुम्हाला टोटल किती खर्च आला घर बांधण्यासाठी? ताई मी तुम्हाला परत एकदा सांगतो, घर बांधायचा विषय काढलाय ना, अजून आमच्या घरामधलं खाली फरशी झाली नाहीये, त्याच्यानंतर कलर झाला नाहीये, पीओपी झाली नाहीये, अजून काय खर्च सांगता येणार नाही। पूर्ण खर्च झाल्यानंतर आम्ही नक्की सांगू। अजून पुढची कमेंट आहे शिवानी महाजन यांची। तुम्ही तुमच्या घरासमोर नर्सरी झाड आणून लावा, अजून छान लुक येईल घराला। ताई आम्ही आमच्या घरासमोर नर्सरी आळूची पाने लावली आहे, त्याच्यानंतर चिनी गुलाब लावले, त्याच्यानंतर आणि पुदिना लावले, म्हणजे जे आम्हाला गरजेचं आहे ते लावले। त्याच्यानंतर तुम्ही म्हणले ते नर्सरीचं झाड लावा, ते लावणार आहे पण ते आता नाही लावणार आहे, ते नंतरून लावणार आहे। का लावणार आहे? आम्हाला पुढे ना अजून थोडी भर टाकायची, गेट करायचं आहे, त्याच्यानंतर ते झाडं तुटल्यानंतर वाईट वाटेल ना आम्हाला, त्याच्यामुळे नाही लावले आम्ही। हा पुढची कमेंट आहे मायू यांची। तुम्ही मुंबईला कधी येणार आहात? आल्यावर घरी या। हो नक्की, आम्ही मुंबईला आल्यावर सांगूच, तेव्हा तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। आम्ही स्टोरी टाकलं तुम्ही सांगा इंस्टाला, मग आम्ही भेटू। आम्ही काही एवढी मोठी माणसं नाही अशी पार लागेल तेवढी। पुढचा आहे मूवी टाइम्स नावे यांची। भरपूर वेळा ही एकच कमेंट असते, एकदा भाग्यश्री हॉटेलला भेट द्या। नक्की देणार आहे। व्हिडिओ मध्ये काय म्हणतात यावंच लागतंय। हा काय म्हणतात ग्रिया काहीतरी अजून लय काय काय म्हणतात, 12 कापले 12 सकाळ वाजून येणार। परत पुढची कमेंट आहे ज्योती भराटे यांची। ताईंचा प्रश्न होता ना मागाशी, आता तुम्ही म्हणले होते भाग्यश्री हॉटेलला भेटता, नक्की देणार, पण मी खातो मटन, पण मी एवढं पण मटन खातो। भाग्यश्री हॉटेलला व्हेज असेल तर नक्की त्यांना विचारून सांगा, आम्ही पुढच्या वेळेस येऊ। ओके पुढे परत पुढची कमेंट आहे ज्योती भराटे यांची। सो क्यूट कपल्स, तुमची जोडी खूप छान आहे। थँक्यू सो मच ज्योतिताई। पुढची कमेंट आहे सुमित पगारे यांची। ऋतू दीदी घरचे बोलतात का ऋतू दीदी सोबत? तर मित्रांनो ऋतू दीदीच्या घरचे अजून काही बोलत नाहीये, बोलल्यानंतर तुम्हाला आम्ही नक्की सांगू। हा ऋतू दीदीच्या घरचे बोलतात। ओके पुढची कमेंट आहे सायली थोरात यांची। बेबी प्लॅनिंग कधी करणार आहे दादा अँड ताई? कसे आया आता आम्ही सांगू ना, प्रत्येक कम्युनिटी पोस्ट सोडल्यावर हा प्रश्न असतोच। असतो, काय चुकीचं नाही तुमचं, तुम्ही पण बरोबर आहे। तर नक्कीच सांगू आम्ही। पुढचा प्रश्न आहे एक मिनिट, साहिली थोरात यांचाच आहे। तुमचं लव्ह मॅरेज आहे का? हो आमचं लव्ह मॅरेज आहे, लव्ह विथ अरेंज मॅरेज आहे। हा म्हणजे लव्ह मॅरेज आहे।
कसं काय विथ अरेंज मॅरेज? तर घरच्यांनी दिलं असतं करून तर विथ अरेंज मॅरेज असतं. मी माझ्या लव्ह स्टोरी सांगितलंय ना. लव्ह मॅरेज आहे माझं. पुढचा प्रश्न आता लव्ह विथ अरेंज आहे, कारण आता आमच्या सगळे घरचे एकत्र एकदम असे घट्ट आहेत. तर पुढचा प्रश्न आहे आबा शिंदे यांचा. भूमी दीदी तू मला इंस्टाग्रामवर रिप्लाय देतच नाही. मग मी बोलले होते यार दीदी, मी राधिका शिंदे असं बघ आयडी इंस्टाग्रामवर, प्लीज रिप्लाय दे. दादाला सांग ना, दादा सांग ना दीदीला रिप्लाय द्यायला. हो मी बघितली नसेल. नाही मी सांगतो आता जे आहे ते खरं सांगणार. मित्रांनो मी 1000 वेळा सांगत असतो नाही का, अगं भूमी सगळ्यांना रिप्लाय द्यायचं, हे सगळे आपलेच माणसं आहेत आपले. ती म्हणते अहो मी देणार आहे पण देता डायरेक्ट भांडे घासायला परत येते. अगं भूमी दे ना. अगं ती ताई कधीशी मला सांगते, ती कोणतरी एक समीक्षा ताई होती, इतकं डोकं खाल्लं शेट. 3दाच म्हणते दादा प्लीज रिप्लाय दे भूमी. नाही मी काय करू जाते. एकतर मी फोन घेत नाही जास्त, आणि घेतला का मी फक्त बघत असते रील्स वगैरे आणि मग परत ठेवून देते. मी विसरून जाते आणि आठवण आली का मी तेवढ्यांना रिप्लाय देते. पण आता आठवणीने मी रिप्लाय देणार आहे हा व्हिडिओ एंड झाल्याच्या नंतर. पुढचा प्रश्न आहे ऋषिका पाटेकर यांचा. ताई तू ना मंगळसूत्र करून मिनी गंठन करून घे, ते तुला खूप छान वाटेल. हे तू रोज घालते ना ते एवढं छान नाही वाटत. हो मी नक्की दादांना सांगा ते मिनी गंठन करायला. मला तर करायचं. मला खरंच वाटलं नव्हतं की ही कमेंट येईल, पण आली आहे. ताई नक्कीच करून देईन. आता थोडं मी कडकी चालू आहे, मला लयच अशी कडकी चालू आहे. पण येणाऱ्या काही 2-3 वर्षानंतर मी नक्की करेन. झालं येणाऱ्या काही 2-3 महिन्यात. 2-3 महिन्यात नाही जात ना. कंटेंट म्हणलं तर लगेच देणार आहे. पुढचा प्रश्न आहे सुमित पगारे. संदीप दादा तुझे पप्पा कुठे आहे? ते तुमच्याशी बात करतात का? सागर दादाची आठवण येते का तुम्हाला? भूमी दीदी तुम्हाला उल्हासनगर माहिती आहे? तुम्ही बोलले होते की तुम्हाला सरप्राईज आहे. तू प्रेग्नेंट आहेस का? प्लीज रिप्लाय मी. सगळ्यात पहिले सांगतो मित्रांनो, आमचे जे वडील आहे त्यांचा मी एक ब्लॉग बनवलाय, त्याच्यावर मी टाकलंय कसं काय ते. आणि दुसरी गोष्ट सागर दादाची आठवण येते. सागर दादाची आठवण आम्हाला येतच असते, कारण की आमच्या सोबत राहिला येतो जास्त. आत्याचा मुलगा म्हणजे आमचा भाऊच आहे बस. अजून काय तुझी प्रेग्नेंट आहे का? नाही मी तुझी प्रेग्नेंट नाही. आणि हो मला उल्हासनगर माहिती. उल्हासनगर माहिती मी तिकडून चालले. मी कल्याणची आहे बर का. कल्याण जय कल्याण. पुढचा प्रश्न आहे आशिष शिंदे यांचा. दीदी डोसा रेसिपी शेअर कर. दीदीला डोसा रेसिपी येत नाही. डोसा रेसिपी मम्मीला येते, मम्मीकडून शिकली. मम्मी नाही तर काहीच येत नव्हतं तिला. हा मग मी मम्मीकडून शिकून तुम्हाला शेअर केली. मी सांगतो डोसा रेसिपी मी बनवलं होतं ते. याला काय येतं? पहिले तेल मारायचं. लाईव्ह बघितलंय कोणी बनवलं होतं. खोटरडे थे मी बनवलेला डोसा. एका मिनिटात सांगतो मी काय करायचं. तांदूळ घ्यायचे, भिजत टाकायचे, रात्रभर भिजून द्यायचे, सकाळी घ्यायचं मिक्सर. आपलं मिक्सर मस्त काहीच नाही माहिती यांना, फक्त तांदूळ घेतले त्यांनी. ओके म्हणजे यांना काहीच नाही माहिती. उडदाची डाळ पण घेतात. ओके प्रश्न पुढचा मी सांगेल डोसा रेसिपी. हा पुढचा प्रश्न रिपिन काकीनी. आज आयडीचं नाव आहे, आता मी काही नाही करू शकत. नवीन नाव टाका ना काहीतरी. दादा आणि वहिनी तुम्ही मला खूप आवडता आणि तुमचे ब्लॉग्स पण खूप आवडतात. रिपिका काकीनी असं नाव येते. हा हिला वाचता येत नाही. यांनाच वाचता येत नाही. रिपिन काकीनीच आहे. आणि तुम्ही म्हणशाल की तू दरवेळेस ताईला वाचायला जातो, असं काही नाही. मला वाचता येते पण मला बाहेर दिसत नाही का म्हणून मी वाचत नाही. राव कमेंट वाच कमेंट. पुढचा प्रश्न आहे वैष्णवी बोरड यांचा. दादा तुमची फॅमिली खूप छान आहे. तुम्ही वाघापूरला स्वतःच्या घरात गेल्यापासून खूप भारी वाटत आणि तुमची बेडरूम छान
डेकोरेशन केली. भूमिताई आणि तुझं सर्व फॅमिली तुझ्या बरोबर आहे म्हणून तू एवढा भारी घर करू शकला. खूप छान वाटतं पण स्वतःचं घरात राहताना तुम्ही. थँक्यू सो मच ताई. स्वतःच्या घरात राहताना खूप एकदम मस्त वाटतं. वाचतं नाही वाटतं. गेल्या 14 वर्षापासून आम्ही भाड्याने राहत होतो तेव्हा एवढं आम्हाला असं वाटलं नाही की अरे मी गाडी कुठं लावू. त्याच्यानंतर मी इथं खेळा ठोकू का नको ठोकू. त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की या बोर्डात फक्त एकच चार्जर बसेल. तर मित्रांनो स्वतःचं घर झाल्यानंतर तुम्ही गाडी कुठं लावायची हे तुम्हाला नाही, डायरेक्ट तुमच्या दारात पुढे गाडी लावता येते. दुसरी गोष्ट तुम्ही इकडे खेळा नाही मारा तिकडे नाही तर अख्ख्या घराला खेळ मारा तरी कोण तुम्हाला काही बोलणार नाही. तिसरी गोष्ट आमच्या घरात आहे का आम्ही जवळपास 180 पॉइंट काढून ठेवले सगळ्या घरात. 180च्या वरती असेल. 100 फोन चार्जिंगला लागू शकते. हा त्याच्यानंतर गरम पाण्याची पण सोय आहे. सगळे आपण एकदम व्यवस्थित करून ठेवले. याला म्हणतात स्वतःचं घर. स्वतःचं घर असल्यानंतर आहा एकदम मस्तच मस्त. ते पत्र्याचं का असं स्लॅबचं का असं बरोबर आहे. जे आहे ते आहे मित्रांनो. आणि पत्र्याचं घर काय एवढं वाईट नसतं. पत्र्याचं घर एक नंबर आहे. चला घ्या पुढं. पुढचा प्रश्न आहे जागृती धनगे यांचा. भूमिताई तू खूप गोड आहेस ग. मला खूप आवडते आणि तू संदीप भाऊला छान साथ देत आहेस. असेच हॅपी राहा लाईफ टाइम. लव्ह फ्रॉम मुंबई. थँक्यू सो मच. मुंबईकरांचा खूप मोठा सपोर्ट आहे. खोटं नाही बोलत. इतका मोठा सपोर्ट आहे ना इतका मोठा सपोर्ट आहे ना म्हणजे कुठून पण फोन गप तू काढल्यांची तोंडी कल्याण मुंबईमध्येच येतो. हा थोडस मुंबईत येतो. चल तुला मुंबईमध्ये घेतलं. ठीक आहे. नाही खरंच मुंबईकरांचा सपोर्ट भरपूर आहे. इंस्टाग्रामला आहे युट्यूबला आहे. तुझं तर आहेच बघ. चला की पुढची कमेंट. पुढचा प्रश्न आहे चैत्रली बडवे यांचा. संदीप अँड भूमी तुमची जोडी खूप छान आहे. आईंची तब्येत खराब झाली. आईंची काळजी घ्या आणि असंच हसत खेळत राहा. मला तुमची फॅमिली खूप आवडते. घरासमोर अजून फुलांची आणि काही भाजीपाला लावा. खूप छान वाटेल. हो नक्की. आणि हो आमच्या आईंची खरंच तब्येत खराब आहे. आज मम्मींना परत एकदा दवाखान्यात घेऊन गेले होते हे आणि त्यांच्या काही टेस्ट वगैरे केल्याय. आता रिपोर्ट पण आलाय. त्याच्यानंतर एक डॉक्टर भेटायचे राहिले तिथे उद्या येतील 9 वाजता. मग उद्या. आणि काळजी तर सगळेच घेतात. काळजी सगळे घेतात काळजी. एक डॉक्टर यायलाच लय टाइम लागणार आहे. उद्या येणार आहे ते. त्यांना फोन केला अहो या लवकर माझ्या आईचं भाजीपाले लावलेत. भाजीपाला एकच फक्त एक आळूचे पानं. हा काय असू का नसू आल्यानंतर आळूचे पानं. आळूचे पानं इज द बेस्ट. चला पुढचा प्रश्न आहे खुशी कनोजी यांचे. लोक म्हणतात पैसा असेल तर प्रेम टिकतं पण खरंच तुम्हाला बघून उदाहरण आहे. प्रेम सोबत असेल आणि जोडीदार इमानदार असेल तर माणूस खूप काही करू शकतो. भूमिका वहिनी आणि संदीप दादा आणि विनू दादा ऋतू वहिनी दोघांची जोडी खूप छान आहे. असेच खुश राहा. असेच हॅपी राहा आणि सोबत राहा. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच ताई. कमेंट एकदम मस्त आहे. पैसा असणं हे गरजेचं नाहीये. जोडीदार सोबत असल्यानंतर पैशाला काहीच व्हॅल्यू नाही. हा मान्य आहे पैसा तेवढा लागतो. पैसा लागणारा थोडाफार कमवायचा. तो कमवल्यानंतर मग म्हणायचं नाही मी इकडे चाललो तिकडे चाललो. जायचं फिरायला पण जायचं. थोडी सेव्हिंग करून पण साईडला ठेवायची. मग मस्त पैकी एन्जॉय होणे वाटतं. आणि जोडीदार सोबत असल्यावर पैसा हा येतच असतो. चला घ्या पुढची कमेंट. मस्त होत्या. पुढची कमेंट आहे खुशी कनोजिया यांचीच आहे. दादा मी मागच्या ब्लॉग मध्ये पण कमेंट्स केले होते. प्लीज माझी कमेंट नक्की वाचा आणि माझं नाव घ्या प्लीज. बिग फॅन ऑफ यू. खुशीताई हाय. पहिले तुम्हाला मी एक सांगतो ही पोरगी कमेंट वाचत नाही. सेम कमेंट्स मी पहिले व्हिडिओ चालू झाला तेव्हा सुद्धा सांगितलं गेलं सेम कमेंट्स मी घेत नाही. कारण एकच गोष्ट आता जसं विचारलं ना भूमिताई प्रेग्नेंट आहे असं नाही किती वेळा म्हणायचं. घे पुढचं कमेंट राहिलंय. पुढचा प्रश्न आहे नेहागिरी यांचा. दादा मला एकदा बोलायचं आहे कॉलवर. भूमी आणि ऋतू सोबत पण तुम्ही माझा नंबर ब्लॉक केला. मला खूप वाईट वाटलं. कोणाचा नंबर? ब्लॉक वगैरे नसेल केला तुम्ही एकदा चेक. आणि नंबर नाव काय? नेहागिरी. हा
तुम्हाला आता सांगतो मी, तुमचा नंबर ब्लॉक वगैरे नाही केला. तुमचे मेसेज येतात, तुम्ही मागच्या वेळेस टाकलं होतं हाय दादा, तुम्ही हायच्या पुढे मला काही बोलतच नाही. आणि तुमचा नंबर ब्लॉक टाकायला काय झालं मला, तुम्ही काय मला तुमचा काय माझ्या बांधाला बांध देता का, घराला घराच्या भिंत लावली असं काही नाही. मी तुमचा नंबर ब्लॉक वगैरे नाही केला. आम्हाला माहिती तुम्ही तुमच्या टोपीवाल्याचा फोटो आहे ना, तुम्ही असे हसतात. बाळ आणि तुमचे मिस्टर आणि तुम्ही असतील ना. मी पण बघितला होता. आम्ही बघितलंय. ब्लॉग वगैरे कशाला करायचो, ब्लॉग वगैरे नाही केला आम्ही. या पुढचा प्रश्न आहे दिव्या विंडे यांचा. हाय दीदी, कशी आहेस, प्रेग्नेंट आहेस का? नाही दीदी, मी बरी आहे पण मी प्रेग्नेंट नाहीये. तुमचा प्रश्न आहे पण उत्तर देतो आम्ही जे आहे ते. घे ना, वाच ना. सेजल तांबे यांचा पुढचा प्रश्न आहे. हाय दोघांना पण. पिऊचे पिल्लू कुठे गेले, व्लॉग मध्ये दिसत नाही. भूमी, ऋतू, तुम्ही बेबी प्लॅन कधी करता? आता छान घर झालं, आता घरात लहान बेबीचा आवाज यायला पाहिजे, म्हणजे मम्मी खूप खुश होईल. बाकी सर्व हॅपी राहा. तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, पिऊचे पिल्ल कुठे दिले. पिऊचे पिल्ल हे सगळे आमच्या नातेवाईकांनाच दिले, कारण जेणेकरून उद्या आम्ही त्यांना भेटायला गेलो तरी आम्हाला भेटता येईल, पिऊला पण भेटता येईल. आम्ही पिऊचे पिल्ल काही विकले वगैरे काय नाही. त्यानंतर काय होते, लहान बाळ घरात असलं पाहिजे. मला पण वाटते मित्रांनो, आता उपरवाला जब देगा तब देगा, आपण काय बोलणे वाले. उपरवाला देता है, छप्पर फाडके देता है. थोडा संयम ठेवलाय म्हणजे काहीतरी काही नाही. शुभांगी सावंत यांचा. हाय भूमिका आणि संदीप. भूमिका, तुझं माहेर कल्याण आहे ना, कधी आलीस तर कल्याणला सांग, नक्कीच भेटू आपण. काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल. भूमिका कल्याणला येणार आहे एवढ्या 4-5 दिवसात. मी येणार नाही, तुम्हाला आताच सांगतो. एवढ्या 4-5 दिवसात भूमिका येणार आहे, तिला भेटू शकता तुम्ही बिंदास. नाही, मी एकटी कधीच कल्याणला येत नाही, हे माझ्या सोबत असतं. कशाला लागतं काय मिळेल सोबत. मुंबईकरांचा सपोर्ट आहे. जय कल्याण. जय मुंबईकर सगळ्यांना. परत एकदा नाव घेते, रिद्धी चव्हाण यांचा. भूमिताई प्रेग्नेंट आहे का? भूमिताई प्रेग्नेंट नाही. पुढचा प्रश्न आहे दीक्षा उरणकर यांचा. मला तुमची जोडी खूप आवडते, तुमच्या घरातलं वातावरण खूप छान आहे. व्हिडिओ मध्ये माझं नाव घ्या, मला आवडेल. माझं पण युट्यूब चॅनल आहे, मला पण सपोर्ट करा प्लीज. स्वीट फॅमिली. हो नक्की. दीक्षा उरणकर. दीक्षाताईंना पण सपोर्ट करा. दीक्षाताईंची पण छोटीशी सुरुवात असून दीक्षाताई मस्त असे खतरनाक व्हिडिओ टाका, तुम्हाला पब्लिक आरामशीर सपोर्ट देऊन टाकेल. ओके. पुढचा प्रश्न आहे शिवाजी वाघ यांचा. संदीप दादा, भूमी, तुमची जोडी खूप छान आहे. तुम्ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यात या. शेगाव आहे, तिथं खूप मस्त गजानन महाराजांचं मंदिर आहे, तुम्हाला पाहायला खूप भारी वाटेल. माझं नाव घ्या, निकिता वाघ. हो नक्की ताई, आम्ही येऊ. जेव्हा केव्हा येऊ तेव्हा सांगूच, आणि मंदिरात पहिले जाऊ. फिरायचं भरपूर काही मित्रांनो, खिशात असेल म्हणजे त्याला लागत नाही, माग लागतील 17 असं म्हणायचं नाही मला. पण मला काय सांग, खिशात पैसे असल्यानंतर कुठं पण फिरता येतं, पाऊल बाहेर काढता येतं. तुम्ही म्हणले ना, प्रेम जेवढा महत्वाचा आहे, थोडाफार पैसा पण महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्राची कोरडे यांचा. ऋतुताईच्या घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं का दादा? तुम्ही बोलले होते ऋतुताईचे आई बाबांनी विश केलं बर्थडेला, नक्की रिप्लाय द्या. मी मला नाही माहिती ती. हे मला पण नाही माहिती. आपण खोटं नाही बोलणार. ऍक्सेप्ट केलं का आपलं मला तर माहिती नाही केलं. ऍक्सेप्ट केलं की नाही मला माहित नाही अजून काही. कधी बोलले मला पण नाही माहिती. काही हे मला पण नव्हतं माहिती, मी पण आत्ताच ऐकते. तर पुढचा प्रश्न आहे अश्विनी गाडगे यांचा. तुझा पीसीओडीचा प्रॉब्लेम झाला का? भूमी, योगा कर, खूप छान रिझल्ट आहे. मी स्वतः सगळं फेस करते, खूप छान रिझल्ट येतो. हो, माझा पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, पण मी नक्की, मला पण भरपूर जणांनी सांगितलंय की योगा कर. नाही, तुम्हाला सांगायला गेलं तर आता भरपूर लेडीजला हाच प्रॉब्लेम आहे. तिला बरं वाटल्यानंतर तुम्हाला आम्ही नक्की सांगून कुठे जा कुठे नाही, तुमच्यापासून जवळच सांगेन, पण लवकर रिझल्ट आला तर सांगेन, नाही तर मी पण सांगणार नाही.
नाही, कारण माझी पण ट्रीटमेंट चालू आहे सध्या आणि आता माझी ट्रीटमेंट कम्प्लीट व्हायला आली. जर मला पैसा गेला फरक पडला पाहिजे ना राव. एक आशा असती पैसे जाऊ दे असं वाटेल की रिझल्ट येणारच आहे. थांब तू शांत बस. असं वाटतं की रिझल्ट येणारच तर नक्की मी पॉझिटिव्ह मी नक्की सांगेन तुम्हाला जे आहे ते आहे. मी पण सांगणार आहे. आपलं डोकं फिरल्यानंतर आपण त्या डॉक्टरांना बोलणार आहे शेवट तुम्ही 3 महिने काय केली. काय कमेंट करून सांगा. संदीप भाऊ चुकीचं बोलतोय का? कमेंट करून सांगा की निगेटिव्ह बोललंच पाहिजे का पॉझिटिव्ह बोलायचं. पॉझिटिव्ह बोलतोय मी. आपण जेव्हा होईल निगेटिव्ह तेव्हा बघायचं ना. मला पैसे का मामला आहे पुरा. हा पैसे का मामला आहे. जे हे पैसे का मामला आहे. त्याला रिझल्ट आणायचा आपल्याला. पुढचा प्रश्न आहे साक्षी शिनलकर यांचा. मी तुमचे व्हिडिओ 2-3 वर्षांपासून बघते. मी सॅड असले की तुमचे व्हिडिओ पाहिले की हॅपी होते एकदम. संदीप दादाची कॉमेडी तर एकच नंबर आहे. आणि भूमी तू मस्त डान्स करतेस. मला तुमची जोडी खूप आवडते. फक्त व्हिडिओ रोज पोस्ट करत जा. आम्ही सगळे वाट पाहत असतो. लव्ह यू ऑल फॅमिली. थँक्यू सो मच ताई. ताईचं नाव काय सांग ना. नाव एकदाच घेतलं. साक्षी शिनलकर. थँक्यू सो मच साक्षी ताई. थँक्यू सो मच. आणि आम्ही नक्की पोस्ट करू व्हिडिओ. फक्त हे काढते नाही हा प्रॉब्लेम आहे. बाकी काय काढल्यानंतर मी बोलत नाही. आतापर्यंत एखादा तरी व्हिडिओ असं झालाय का ज्यात मी नाहीये? झालाय. कोणता झालाय तुम्ही सांगा. झालाय. पुढचा प्रश्न आहे ऋतुजा चौगुले यांचा. भूमिताईने वॅक्स प्रँक केला होता ना तो खूप आवडला. मी माझ्या मिस्टरांसोबत शेअर केला तर ते पण खूप हसले आणि तुमची जोडी खूप छान आहे. स्टे ऑलवेज हॅपी अँड कनेक्टेड. थँक्यू सो मच. वॅक्स प्रँक केलं केस आहे आत्ता बघितलं ते. थँक्यू सो मच ताई. प्रँक कसं वाटलं तुम्हाला? भारी वाटलं ना? बघ आता भारी वाटलं. पुढचा प्रश्न आहे फूडी टॉक्स असं नाव आहे. फूडी टॉक्स. इन फ्युचर तुम्ही तुमच्या बेडरूमला कोणता कलर माराल? म्हणजे कलर कॉम्बिनेशन काय असेल? चला मी सांगतो तुम्हाला. ही भिंत आहे ना ही मागची हिरवी ही पिवळी समोर काळी इकडची गुलाबी. इन फ्युचर तुम्हाला सरळ सांगतो. इथे इन फिक्कट पिवळा कलर. इकडे आयव्हरी कलर आहे आणि बाकीचा आयव्हरी कलर आहे. एकच भिंत डार्क आहे. थोडी डार्क म्हणजे थोडं बरं वाटतं. आता हे यांनी डिसाइड केले तेव्हा मी डिसाइड करणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रियंका पोटदार यांचा. हॅलो. भूमिकाच्या टॅटूवर मम्मीची रिॲक्शन काय होती? ते दाखवलीच नाही. तुम्ही दोघं भावांना मम्मी टॅटूवरून एवढी बोलली तरी पण भूमिकाने कसं काय टॅटू काढला? रिॲक्शन बघायची होती आम्हाला. तर भूमिका वहिनी सांगेन तुम्हाला. नाही मला हे मी सांगणारच आहे. खरं ते सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे यांनी पहिले तर दाजींनी टॅटू काढला. दाजींनी सुरुवातीला इथे काढला तेव्हा तर मी नव्हते. मग त्यांनी कुठे काढला. मग नंतर हातावर काढला तेव्हा सुद्धा त्यांना खूप ओरडा बसला. तेव्हा सुद्धा त्यांनी काढलाच. परत इथे काढला तेव्हा सुद्धा त्यांनी ओरडा खाल्ल्या पण काढलाच. त्यांचा ओरडा बघून सुद्धा यांनी इथं काढला. तर यांनी पण ओरडा खाल्ल्या. काय माहितीये का मम्मी मागच्या ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना तेव्हा मी म्हणले की तुम्हाला सरकारी नोकरी वगैरे लागेल हे लागेल ते लागेल. पण मित्रांनो इन फ्युचर थोडी आपली परिस्थिती वाईट होती म्हणून पण हा तरी पण त्या ओरडा खाऊन सुद्धा हा टॅटू काढला. हा आणि हा मागचा दाखवा तो टॅटू काढला. मग एवढे टॅटू काढल्याच्या नंतर हे मम्मींना कळून गेलं का हे काय पोरं ऐकणार नाही. मग आपण काय ओरडायचं? मग एक तर मम्मीचा जीवच होत नाही आम्हाला ओरडायचा. त्याच्यातले नाही त्यातल्या त्यात मम्मीने मग म्हटलं काढा तुम्ही पण काय एवढं काढा. एकदम नॉर्मल डिझाईन जास्त मोठी पण नाही नॉर्मल डिझाईन आहे. झाडाचा वेल चुकून यांच्या हातावर पडलाय. नाही माझ्या हातावर असा झाडाचा वेल काढलाय आणि मला दाखव. इथं मी संदीप दादाचं नाव झाकलं त्याला गुदमारला तो नाही. मी इथं यांचं नाव मी गुदमारून का होईना काढलंय. पण तुम्ही काढलंय का? नाही मित्रांनो बघा माझ्या मनात नाही भूमीचं. मी कशाला नाव काढू? मग इथं मनावर काढा ना. नको मनावर काढ. आणि एकतर ते टॅटू वाले दादा ते इतके भारी नका. त्यांना आपण सांगितलं ना इथं काढा का ते म्हणे इथं नको काढू तू छान नाही दिसणार. त्यांचं काहीतरी वेगळं असं गाईड करतात नाही काय. चल पुढची कमेंट घे.
एकदा हे बोलत बसल्यानंतर मा डोकं फिरून जातो. मित्रांनो टॅटो मस्त वाटलं तुम्हाला आपलं? मस्त आपण पहिल्यांदा काढलाय थोडा हात भरून. परत पुढचा प्रश्न आहे गणेश लांडगे यांचा. बाळाचा विचार कधी करताय? बाळ होतं मग त्याचा विचार करत मी तुम्हाला फोन करून सांगेन. अरे बाबा विचार मस्त सागर बाबा. परत पुढचा प्रश्न आहे गौरी पाटील यांचा. मला विचारायचं आहे म्हणजे एक गेम तुमच्या करते मला विचार आहे म्हणजे एक गेम तुमच्यावर करते. पिझ्झा की पुरणपोळी, वडापाव की बर्गर, 1 मिनिट शांतता की भूमी वहिनीची बडबड, पाणीपुरी की इडली. आणि एक भूमीला विचारू की तुला जर लाईफ मध्ये कधी नॉनव्हेज खावं लागलं तर तू खाशील का? लव फ्रॉम कोल्हापूरकर. हे खरं बोलले यार. तुम्हाला सांगतो पाणीपुरी नाही काय, पिझ्झा की पुरणपोळी? पुरणपोळी. माझा पिझ्झा. वडापाव की बर्गर? वडापाव. बर्गर. 1 मिनिट साठी 1 मिनिट शांतता की भूमी वहिनीची बडबड? शांतता. हिची बडबड ऐकल्यानंतर मा सनका पेटून जातो. मग गेला म्हणतो मी चल. पाणीपुरी की इडली? पाणीपुरी. आय लव्ह इडली. इडली मध्ये जी ताकद आहे ना साऊथ इंडियनची, हे पाणीपुरी काही टाकलं का गेलं लगेच गळून. पाणीपुरी. आणि नॉनव्हेज खावं लागलं तर तू खाशील का? नाही. मी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर तुम्हाला काहीच नाही काय नॉनव्हेज खाल्ल्यानंतर सांगेन तुम्हाला. नंतर हा एक राज लय मोठा राज आहे. नंतर सांगेन. समजा चुकून मी आहे समजा मी सांगते हा राज मी खोलून टाकणार आहे. मी जर नॉनव्हेज खाल्लं तर यांना खूप फायदा होणार आहे. खूप मोठा फायदा. पण मी ते खाणार नाहीये कारण मी यांच्या फायद्यासाठी मी नाही खाणार आहे. तुम्ही सांगा मित्रांनो, मी ते चिकन 10 वेळा धुतल्यानंतर गरम पाण्यानंतर त्या चिकनचा वास राहणार नाही. मग त्याची मी पनीर बनवलेला खाऊ घातले तर पॉइंट आहे ना? नाही मी तरी नाही खाणार. मी यांच्या आत्ता बरं झालं सांगितलं, आत्तापासून यांच्या बनवलेलं कुठलाच पदार्थ खाणार. प्रेम लागतो. प्रेम शेत प्रेम लागतो. प्रेम नाही खाणार. एवढा मोठा आहे ना शेत प्रेम, पण हिचं काही लक्षच नाही माझ्यावर. चला घे पुढचा प्रश्न. चल पटापट घे. पुढचा प्रश्न आहे धनश्री कळवळे यांचा. अलिबाग मध्ये कधी येणार तुम्ही? अलिबाग मध्ये आता पुढच्या एवढ्या 4-5 दिवसात नक्की येणार आहे. अलिबागला मी नक्की खरंच लिहून घ्या. येणार आहे. 4-5 नाही, एवढ्या 8 दिवसात तर नक्की येणार आहे अलिबागला. मी पण येणार आहे. मी हिला नाही घेऊन येणार. मी एकटाच येणार. त्या बीचवर असा फिरणार. हे झुंबरावर झुंबर असा मस्त पैकी फिरणार. इकडून जाणार तिकडून येणार. ती गाडी घेणार नाही का छोटीशी मस्त पैकी बरोबर. अच्छा लाल गाडी मागते. ठीक आहे मी कल्याण मध्ये जाणार. हो ती कल्याण मध्ये फिरण. आय लव्ह मुंबईकर. जय कल्याण. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं विसरूनच गेलो. आपल्याला भरपूर ठिकाणी एकदम खतरनाक सपोर्ट आहे. विदर्भ साईड मध्ये झालं तर सगळं नांदेड वगैरे फार सगळ्यांनी भरपूर असं सपोर्ट केला. त्यानंतर संभाजीनगर मधून भरपूर सपोर्ट आहे. मुंबईमधून भरपूर सपोर्ट आहे. नाशिक मधून भरपूर सपोर्ट आहे. पुण्यामधून जास्त सपोर्ट आहे. तर मित्रांनो सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करत जा. काही चुकलं बिकलं असेल तर तुमच्या भावाला आणि त्याच्या बायको वहिनीला तुम्ही समजून घ्या. तसं चुकणार तर नाही, पण चुकल्यानंतर सांगा की संदीप भाऊ तुम्ही हे केलं पाहिजे. आणि तुम्ही पूर्ण असं आनंदी राहा. तुम्हाला काय वाटलं आमच्याबद्दल तर विचारत जा मस्त पैकी. आणि दुसरी गोष्ट आम्ही फक्त जास्त काय आमचे फॉलोअर्स वगैरे आहे तसं तुम्हाला वाटत असेल की रिप्लाय देणार नाही करणार. तर मित्रांनो असं अजिबात टेन्शन वगैरे मला हेच सांगायचं होतं की जर मला भेटत नसेल तर मी आतापासून खरंच मी थोडस वेळात वेळ काढून प्रत्येकाला रिप्लाय देत जाईल. कारण कधी कधी दिसत असते कमेंट्स, फक्त पटकन क्लिक करून रिप्लाय द्यायला टाइम नसतो असं पण होतं. आणि कधी कधी रिप्लाय देऊन पुढचा मेसेज सीन करायला सुद्धा टाइम नसतो. म्हणून कधी कधी रिप्लाय द्यायचं राहून जातं. पण मी आता देत जाईल सगळ्यांना. जे जे पेंडिंग आहेत ते पहिले आता व्हिडिओ एडिट झाल्यानंतर बघून सगळ्यांना रिप्लाय देणार. आणि मित्रांनो कोणाला लोकांना वाटत असेल की अरे कसं रिप्लाय देतील, हे कसं करतील, ते कसं करतील. मित्रांनो आम्ही पण तुमच्यासारखेच एक असे आम आदमी आहे. आम्हाला बिंदास मेसेज करा, काय अडचण नाही. आम्ही रिप्लाय 100% देऊ. वेळात वेळ काढून देऊ. हिने नाही दिला तर मला मेसेज करा, मी हिला सांगतो समजून.
फक्त एकदा मेसेज केल्यानंतर दादा जेवला का खावला का एकदा दोनदा सांगेन मध्ये मध्ये, पण सारखं विचारल्यानंतर मला पण थोडीफार कामं असतात, मी ते कामं करत असतो. तर चला मित्रांनो, हा Q&A व्हिडिओ आपण आता इथं स्टॉप करून टाकूया. भरपूर मोठा व्हिडिओ झालाय, पण सगळ्यांची नावं घेतले, एखादी अर्धी कमेंट राहिली असेल की त्यांना वाटू द्या की हा दुसरा प्रश्न आहे, असं म्हणजे एकच प्रश्न सारखा विचारला गेला, त्याच्यामुळे नाही घेतलं की मी ती एवढी आणाडी आहे, तिला नंतर सांगतो मी समजून. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो. बाय.